त्याकडे 10 चेंज करायची गरज का पडते इलेक्शन कमिशनला, ह्याचा खुलासा काय होत नाही. आणि निवडणुकीला फॉर्म भरायचं जी अमाऊंट आहे तर ती 10,000 आहे. आणि चेकिंगची मात्र आपण जर बघितली तर व्हीव्हीपॅट चेक करण्यासाठी तिची अमाऊंट 47,200 आहे. आणि ती एका बूथला, त्यात 5% बूथ मोजून वाजायचं जर म्हणलं तर 15 बूथ कमीत कमी आपल्याला मोजता येतील. आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर ते आकडा परत 10 लाखापर्यंत जातोय. मग 10,000 डिपॉझिट असताना मोजणीसाठी 10 लाख रुपये कशासाठी? हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आम्ही प्रदेश कार्यालयाच्या माध्यमातून कोर्टामध्ये हे गोष्टी रेज करणार आहोत की निवडणूक आयोगाचे हे काही संशयास्पद सगळे हे आहेत. बऱ्याच ठिकाणी आकडे जुळत नाहीत. बऱ्याच ठिकाणी स्वतःच्या घरातले स्वतःचे मतं सुद्धा त्या काही उमेदवाराला मिळाले नाहीये. हे असे आश्चर्यकारक काही आकडे समोर आलेले आहेत. मला वाटतं एक अक्कलकोटमधलं सुद्धा बंडकर नावाच्या उमेदवाराचं स्वतःचं मत सुद्धा त्याला तिथं दिसत नाही. जरी आपण म्हणत असलो की ईव्हीएम मशीन मध्ये काय नाही आहे, हरलेले लोक हे करतायत, मग हे सगळं त्याचं हे काय आहे, त्याचं हे सगळे जे आकडे जर बघितलं तर त्याचं नेमकं काय हे काढायचं. आणि आपल्याला माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर बीडी घरकुलमध्ये ठीक आहे, एखादा भाग एखादा एरिया मला विरोधात जाऊ शकेल. बीडी घरकुलच्या सुरुवातीपासून पाणी आणण्यापासून जे काय करायचं तिथल्या मुलांना शिक्षणापासून सगळी सोय मी करून दिलेली आहे. मग एकदम सगळेच बीडी घरकुलवाले माझ्या विरोधात का जातील याचं कारण काही समजत नाही आहे. आणि तुम्ही सर्वे करत जाऊ, पोलीस डिपार्टमेंटच्याही माझ्या संपर्कात होते, त्यांचंही होतं की तुमची सीट आलेली आहे, 10-15 हजारने तुम्ही येता, तुम्ही सगळेजण फील्डमध्ये होता, तुम्हालाही म्हणजे असं काहीच समजलं नाही आपल्याला कुणालाच. असं तर काही घडत नाही, पण जे घडलंय त्यामुळं मोठ्या प्रमाणात या लढा देण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही देतोय. काय पैसे भरले किंवा काय मागणी केली, पुढे काय प्रोसेस? आता मी व्हीव्हीपॅटची चेकिंग त्यांना पत्र मागितलंय. त्यांनी सांगितलं की आम्ही हाय ते बूथ चेक करत नाही, तुमच्या मशीन चेक करणार नाही. आम्ही नव्याने परत ती मशीन क्लीन करू आणि त्या तुम्हाला ज्या मशीन वाटतात त्या मशीनवर परत वोटिंग 10 मतं द्यायचे आणि ती 10 मतं बरोबर पडली का नाही एवढंच फक्त आम्ही चेक करणार. म्हणजे ह्याचा अर्थ काय? आम्ही मागणी काय करतोय, जे प्रत्यक्षात झालेलं मतदान आहे ते बूथची मागणी करतोय. ती न देता तुम्ही नव्याने ती मशीनमध्ये वोटिंग करून मग ती त्याची चेकिंग करून देणार असेल तर त्या मोजणीला काही अर्थच नाहीये. त्यामुळे हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत. ह्याच्यासाठी कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लढा देण्याची गरज आहे. कारण मला आठवत आहे की ज्यावेळेस मध्य प्रदेशचे इलेक्शन झाल्या होत्या तिथे एक जवळचा माझे एसपी होते त्या बाउंड्रीला, त्यांनी सांगितलं की मला सुद्धा कधी वाटत नव्हतं की ईव्हीएमचा घोटाळा आहे, पण मी बघत होतो आमचं जाणं येणं तिथं होतं बाउंड्रीवर असल्यामुळं. आणि त्यावेळी सुद्धा म्हणजे वातावरण सगळं काँग्रेसचं असताना एकदमच वातावरण टर्न होऊन एकदम असाच जसा धक्कादायक निकाल आता महाराष्ट्राचा लागला तसाच निकाल मध्य प्रदेशचा लागला. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं हरियाणाचं सुद्धा, म्हणजे छोटे छोटे राज्यला काही करायचं नाही आणि मोठे राज्य फक्त ताब्यात घ्यायचं आणि सगळीकडं आपली सत्ता वन हँड सत्ता कशी आणता येईल हे बीजेपीचं जे डाव चाललेलं आहे, जी चिटिंग चाललेली आहे, ते चिटिंग कुठंतरी उघडकीस आणण्याची गरज आहे असं आता सगळ्याच पक्षाला वाटायला लागलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं आता एकनाथ शिंदेची जो अवस्था काय केली त्यांनी, म्हणजे थोडी मेजॉरिटी त्यांची आली की त्यांना वापर केला आणि त्यांना बाजूला टाकला होता. म्हणजे हाच पद्धतीने पूर्ण देशभरात त्यांचं हे प्लॅनिंग सुरू आहे की एक हाती सत्ता आणायचं आणि ते मला वाटतं डिक्टेटरशिपकडे आपला देश चाललेला आहे असं थोडक्यात म्हणायला काही हरकत नाही. वैयक्तिक आपण कोर्टात जातात किंवा पक्षाच्या माध्यमातून जातोय आणि वैयक्तिक पण आम्ही जातोय. कारण सगळ्यांनी जोपर्यंत ह्याच्यावर आवाज उठवला गेला नाही जाणार नाही तोपर्यंत हे होणार नाही. मला असं अजून एक माहिती मिळाली की डिपार्टमेंटमध्ये सुद्धा एक 100 अधिकाऱ्यांची 50-100 अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्या सगळ्यांनी असं हे केलं की बाबा पोलीस डिपार्टमेंटचं की हे जे चाललेलं आहे ते काय फार लोकशाहीला घातक आहे. आणि डिपार्टमेंटचं सुद्धा म्हणणं आहे की हे सगळं चाललेलं चुकीचं चाललेलं आहे. डिपार्टमेंट माझ्या गावाच्या काही लोकांनी सांगितलं होतं, काही गोष्टी मी ओपन करू शकतो महाराष्ट्र नाही महाराष्ट्रातला हा विषय आहे.
त्या लोकांची सुद्धा बैठक झाली आणि त्यांनी मला सांगितलं की आमची सगळ्यांची हे झालंय आणि सगळेजण आम्ही ह्याच्यात आहोत की आम्हाला वाटत होतं की ही सत्ता 100% 170 180 महाविकास आघाडीचे सीट्स येतील आणि सत्ता चेंज होईल. हे जर आकडे बघितल्यानंतर आमचं सुद्धा डोकं चालत नाही असं एक जबाबदार पोलीस खात्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मला. अण्णा, पक्षाची भूमिका काय आहे? म्हणजे पक्ष तुमच्या पाठीशी आहे? पक्षाने आमच्याशी ऐकून घेतलेलं आहे. पक्ष म्हणाले की ठीक आहे, सगळ्यांचे हे घेऊन आम्ही मग तुम्हाला गरज असेल तर आम्ही वकील वगैरेची व्यवस्था करू असं पक्षाने स्पष्ट सांगितलंय. म्हणजे पक्षाच्या वतीने जर लढा द्यायचा असेल तर पक्ष त्याला तयार आहे. आता सोलापूरच्या निवडणूक कार्यालयाकडे तुम्ही काही तक्रार केलेली आहे. आता ते ईव्हीएमच्या 2च मशीनचे चेकिंगचं हे दिलंय. मला त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की त्यांच्याकडनं मला लेखी पत्र अपेक्षित आहे की आम्ही असलेले मतदान मोजणार नाही. आम्ही फक्त तुम्ही त्याला काय म्हणतात, सकाळी आपण ट्रायल घेतो ना, मॉकपोल पद्धतीनेच आम्ही तुमच्या आता हे तुम्ही जे काही जेवढे पैसे भराल ते मॉकपोल पद्धतीनेच आम्ही मोजणी करणार आहे. ते मला लेखी पाहिजे, जे कोर्टात मला त्याचा उपयोग होणार आहे. नाही, आता मी अर्ज दिलाय त्यांच्याकडे 1-2 दिवसात त्याचं उत्तर. आज लास्ट डेट होता, मी कालच सगळं सबमिट केलेलं आहे. आणि शिवाय सगळ्या बूथचे हे मागितलेले आहे, काउंटिंग हे ते वगैरे सगळ्या बाकीच्या काही गोष्टी जे आम्हाला पक्षाने सांगितलं होतं त्या गोष्टी मागणी केलेल्या आहेत वेळेत. त्यामुळे आता 2-4 दिवसात त्यांचे उत्तर येतील. ते आल्यानंतर मग आम्ही पुढची स्टेप घेणार. किती पैसे भरला त्यांना? आता मी 2 बूथचे भरलेत, फक्त 98,000 काहीतरी आहे. 94,400 रिसीट आहे. 94,400 रुपये भरले. कारण हे फक्त ट्रायलला, कारण त्यांनी जर ती ओरिजिनल मशीन चेकच करणार नसतील तर ते पैसे भरण्यात पण काही उपयोग नव्हता. त्यामुळे ते काय भरलेलं नाहीये. ईव्हीएम मशीनची मोजणी करून द्या म्हणून पण मागणी केली. काउंटिंग ऑफ ईव्हीएम मशीन पूर्ण टोटल बूथची काउंटिंग ती बरोबर टॅली होती का नाही. आणि काही ठिकाणी त्यांनी दाखवलंय की 6 नंतर मतदान झालंय. पण जेवढे बूथ मी फिरत होतो तर जवळजवळ 6ला सगळे बूथ मध्ये कोणच लोक नव्हते. तुम्ही जर काही लोक तुम्ही पण फिरला असाल, 6ला जवळजवळ कुठेही राहत नव्हती कुठल्याही बूथला. मग 6च्या नंतरचे आकडे कसे आले? रात्री 11ला जे आकडे आले ते कुठून आले? आणि फार मोठा भ्रष्टाचार आहे, मोठा घोटाळा आहे. प्रत्येक घराघरात पैसे पोहोचवले गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप झालेलं आहे. जो लोकशाहीचा खून करणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत. इव्हन तुम्ही बघितलं की स्वतः विजय देशमुख यांचे बंधू दोन्ही पैसे वाटताना पकडले होते. पोलिसांनी तिथं सुद्धा पार्सलिटी केली. त्या एका वकिलावर सोमा नावाच्या वकिलावर फक्त केस केली आणि त्या दोन्ही भावांच्यावर काहीही ऍक्शन घेतली नाही, ज्याचे व्हिडिओ ऑलरेडी तुमच्या समोरपर्यंत आलेले आहेत. या अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की त्या सगळ्या संशयास्पद आहेत आणि त्याच्यावर लढा देण्याची मला वाटतं गरज आहे. नाही तर आता ही जर असं असेल तर मग ईव्हीएम मशीनवरच जर निवडणुका होणार असतील तर यापुढे निवडणुका लढण्यातच काही अर्थ राहणार नाही, लोकशाहीच राहणार नाही. नुसतं लढायचं, लोकांना राबवायचं, आपण राबायचं, पैशाचा हे उपयोग, लोकांचा वेळ घ्यायचा. आणि जर त्यांच्यासारखा निकाल लागणार असेल तर लढायचं तरी कशाला? देऊ एकदा त्यांनाच सगळं.